नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत पहिली होळी कधी आणि कुठे साजरी झाली. होळी म्हटलं की रंग, आनंद, ढोल ताशे आणि मैत्रीची गोडी वाढते. पण या सणाची नेमकी सुरुवात कशी झाली हे आपण जाणून घेऊया. तर पौराणिक कथेनुसार प्रल्हाद आणि होलिका हा होळीचा इतिहास आपल्याला हिंदू पुराणांमध्ये सापडतो. विशेषतः भागवत पुराण आणि विष्णू पुराणांमध्ये देखील याचा उल्लेख आहे. पुराणकथेनुसार प्राचीन काळात हिरण्यकशिपू नावाचा असुर राजा होता. तो स्वतःला देव समजत असे, पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णूंचा भक्त होता. होलिकेला अग्नीमध्ये न जळण्याचे वरदान होते, म्हणून हिरण्यकशिपूने होलिकेला प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीमध्ये बसण्यास सांगितले होते. पण झाले असे की होलिका ही जळून राख झाली आणि प्रल्हाद हा विष्णूंचा भक्त असल्यामुळे तो सुरक्षितपणे अग्नीतून बाहेर आला. त्या दिवशी सत्याचा विजय आणि अहंकाराचा पराभव झाला, म्हणून हाच दिवस पुढे होळी म्हणून साजरा होऊ लागला. पहिली होळी कुठे साजरी झाली हे आपण जाणून घेऊया. तर पौराणिक कथेनुसार ही घटना प्राचीन भारतात घडली. अनेक पौराणिकांच्या मते, अभ्यासकांच्या मते उत्तर भारतात मथुरा आणि वृंदावन परिसरात होळीची परंपरा सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरी झाली. विशेषतः मथुरा, वृंदावन येथे आजही पारंपरिक आणि भव्य होळी साजरी केली जाते. काही ऐतिहासिक नोंदींनुसार इसवी सन पूर्व काळातही मथुरा, वृंदावन येथे आजही पारंपरिक आणि भव्य होळी साजरी केली जाते. काही ऐतिहासिक नोंदींनुसार इसवी सन पूर्व काळातही वसंत ऋतूच्या स्वागतासाठी अग्नी प्रज्वलित केली जायची. अग्नी प्रज्वलित करण्याची प्रथा तिथे होती. म्हणजे होळी ही केवळ पौराणिक नाही, तर ऋतू बदलाचा सण देखील आहे. प्राचीन काळात मुख्यतः अग्निपूजन आणि वाईट शक्तींवर विजय मिळवण्यासाठी होळी साजरी केली जात होती. नंतर श्रीकृष्ण आणि राधा यांच्या कथांमुळे रंगांची होळी लोकप्रिय झाली. असं मानलं जातं की श्रीकृष्णांनी रंगांचे उधळण ही परंपरा सुरू केली. त्यामुळेच ब्रजभूमीत रंगांची होळी विशेषतः उत्साहात साजरी केली जात असे. तर मित्रांनो, पहिली होळी पौराणिक काळात प्रल्हाद आणि होलिका यांच्या कथेशी जोडली गेलेली आहे आणि तिची सुरुवात प्राचीन भारतात झाली आहे आणि उत्तर भारतात विशेषतः मथुरा आणि वृंदावन या परिसरात ती मोठ्या प्रमाणात साजरी होऊ लागली. होळी आपल्याला काय शिकवते? वाईटावर चांगल्याचा विजय, अहंकारावर भक्तीचा विजय, शेवटचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकत्र येऊन आनंद साजरा करण्याची परंपरा. पुन्हा भेटूया अशाच रंजक